जळगावमध्ये दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सोन्याच्या दरामध्ये वाढ झाली। सोन्याच्या दरानं आता मोठा उच्चांक गाठलाय। सोन्याचा दर 1,21,000च्या पार गेला, तर दिवाळीपर्यंत चांदीच्या दरात देखील मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। तर सोन्या चांदीच्या भावात आता मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। सोन्याचा दर जीएसटीसह 1,21,000च्या पार गेलाय, तर सोन्या पाठोपाठ चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे। आगामी काळामध्ये सोने चांदीच्या दरामध्ये वाढ होणार असल्याची शक्यता सोने तज्ञांनी वर्तवलेली आहे। आपण आहोत जळगावच्या सराफ बाजारामध्ये आणि आजचा जर सोन्याचा दर भाव बघितला तर सोन्याचा भाव हा 1,21,000च्या वरती सोन्याच्या दराने टप्पा पार केलेला आहे। त्या पाठोपाठ चांदीने देखील मोठा उच्चांक गाठलेला आहे। सोन्याचे व चांदीचे भाव सातत्याने वाढत असल्याने सराफा बाजारात कुठेतरी गर्दी जरी असली तरी ती तुरळक गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सोन्याचे सातत्याने भाव वाढत असल्याने ग्राहकांमध्ये कुठेतरी संभ्रम पाहायला मिळत आहे। दादा काय सांगणार, सोन्याच्या भावात आज मोठा उच्चांक या ठिकाणी गाठल्याचं पाहायला मिळत आहे? सर खरी गोष्ट आहे, सोनं आज ऐतिहासिक जवळपास 1,21,000 झालेलं आहे आणि चांदी लगभग 1,52,000 रुपये झालेले आहे। याचे मुख्य कारण म्हणजे सर तुम्ही पाहिलं असेल, डोनाल्ड ट्रम्पने युएसने जे टॅरिफ सँक्शन्स लावलेले कंट्रीजवरती, त्याच्यामुळे प्रत्येक कंट्रीची इकॉनॉमी गोल्ड परचेस करते, स्वतःचं गोल्ड रिझर्व्ह वाढवते इकॉनॉमी स्ट्रॉंग स्टेबल करण्यासाठी। त्याच्यामुळे गोल्डची डिमांड भरपूर वाढलेली आहे। मागील वर्षी पाहिलं दसऱ्यालाच मागे जवळपास 80,000 भाव होता, आज जवळपास 1,21,000 भाव आहे। म्हणजे सोन्यामध्ये तब्बल 50% वाढ झालेली आहे। सोनं वाढणारच आहे आणि सगळ्यात सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणजे सोनंच राहणार आहे। सोने व चांदीच्या भावात सातत्याने वाढ देखील होत असताना पाहायला मिळत आहे। आगामी काळात दिवाळी देखील येऊन ठेपलेली आहे, तरी देखील सोन्याचे भाव अजून वाढण्याची शक्यता सोने तज्ञांनी या ठिकाणी वर्तवली आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। सोन्याचा इतका भाव वाढलेला आहे की आपण सर्वसाधारण जो व्यक्ती आहे तो तर त्याला फार मुश्किल आहे आणि विचार करावा लागतोय। खूप विचार करून सोनं खरेदी करावं लागतं। म्हणजे जर मला आज 1 तोळा घ्यायचा असेल तर मला त्याच्यात कॉम्प्रोमाइज करून कमी सोनं घ्यावं लागतंय। आणि महिलांचा आवडता दागिना म्हणजे सगळ्यात इन्व्हेस्टमेंट म्हणजे महिलांची जी असते ती सगळी सोन्यातच असते। आज फार विचार करावा लागतोय। मला तरी वाटतं की कुठे ना कुठे सोन्याचा भाव कमी व्हावा, जेणेकरून महिलांना याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता येईल, किंवा ज्या सर्वसाधारण महिला आहेत ज्या थोडं थोडं सोनं साठवून ती बचत करत असतात ती त्यांना करता यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।